नमस्कार मंडळी, माझाही छोटासा वापा. मेथीचा छोटा म्हणजे मेथी टाकली मी. ही म्हणजे आपलं शेतच म्हणायचं थोडक्यात. भाजी मग ह्याला वापा केला, मेथी इसकटली, रेषा मारल्या. मग ही भाजी इसकटली की पाणी दिलं की एवढी भाजी उगवून आली. कशी आहे रानातली हिरवीगार भाजी. तुम्हाला पण आवडत असेल ना मेथीची भाजी. बिगर औषधाची. हां, मग आता ही भाजी एवढी उगवून आली तर मग आता कराय कशी न्यायची, उपटून घ्यायची का खुडून घ्यायची. तर आपण काय करणार आहे, आता ही भाजी उपटून घ्यायची नाही, खुडून घ्यायची भाजी. अशी एक 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 तोडायची, अशी ताटात टाकायची. नीट करून घ्यायची गरजच नाही त्याला. आता खुडून का घ्यायची, मग आपल्याला नंतर परत नाही फुटून येते करायला. उपटून घेतल्या कुठनं फुटायची. दुसरी टाकण्यापेक्षा त्याचीच परत नंतर अजून मोठी दुसरी भाजी तयार करायची. तिला पाणी द्यायचं, खुरपायचं, त्यातलं गवत काढायचं. मग अशी खुडून भाजी न्यायची. भाजी ही खाल्ल्यावर रक्तही वाढतं शरीराला. बिगर औषधाची, ऑर्गॅनिक. त्याच्यामुळे मी मेथीची भाजी घरीच तयार केली आहे. विकत आणाय नको, पैसा घालवाय नको, काय नको. आपला घरगुती उपाय चालू करायचा. भाजीपाला माळवं घर बागण्यापुरतं केलं तरी बस आपलं. विकत आणायची गोष्ट नाही. तुम्हाला कशी वाटते भाजी ही? छान आहे का? असं एक 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 शेंडा तोडून घ्यायचा ना, असा ताटात टाकायचा. मग ह्याचीच बघा नंतर असं एवढं पाऊस जर असताना ही भाजी सरली नसती. इतकी मोठी भाजी आली असती. पण काय पाऊस नसल्यामुळं का सगळी सुकती भाजी. आणि पाणी असं किती घातलं तरी मुरमाटाचं जागा असल्यामुळं पाणी त्याला पुरत नाही. उन्हाने ही लगेच त्याला ऊन सोसत नाही, आळी नाही, काय नाही. पण फक्त पाणी कमी पडतंय त्याला. पाण्याची कमतरता आहे आपल्या इकडं. जरा पाणी लांबणं डोक्यावर आणावं लागतंय. आता सध्या आणलाय पाईप पण आणला ते अपुराच पडतोय. झाडांपतर पाईप येत नाही, डोक्यावर पाणी घालावं लागतंय. असं माळवं करायला असं डोकं चालवावं लागतं. डोकं असल्यावर काय बी होतंय बघा. करायचं म्हणल्यावर छोटी जागा असो किंवा मोठी जागा असो, करायचं म्हणल्यावर लय त्याला जागा लागत नाही. छोट्या जाग्यात पण काय काय करता येतं आपल्याला. म्हणून ही मी भाजी केली आहे. मग आता भाजी खोडायची, तिला अशी तोडून घ्यायची, घरी न्यायची. बाजारात गेल्यावर कसं पाणी मारलेली, औषध मारलेलं भाजी घरी आणस्तवरच ती पाणी मारल्यामुळं लगेच पाणी हिदात ती भाजी. तसं आपलं घरगुती बिगर औषधाची भाजी आपल्याला जेव्हा खायची तेव्हा न्यायची बी आणि करायची बी. तसं बाजारात आणस्तवर सरगा चुरगळा मुरगळा होतोय पिशवीत त्या भाजीचा. काय चव राहते का त्याला. सगळ्यांनी हातळून राहिलेली भाजी. त्याच्यामुळे आपल्या घरगुती केवढं कितीक टाकलं तरी कितीक रान त्याला लागतं. या छोटं रान असलं तरी आपल्याला करता येतं. भाजी किती दिवसात आली एवढी भाजी? भाजीला तसा म्हणजे लय टाईम घेतला भाजीनं. कारण का पाऊस नाही आपल्या इकडं. नुसत्या पाण्यावर म्हणल्यावर आता हे तरी महिना दीड महिना झाला मी भाजी टाकलेली. आता एवढी आली भाजी. गवारी ही लावायची आता इथं कडणी अशी. बस का. कोथिंबीर ही असं ओली जरी लावलं ना तरी आपला घर खर्च भाजीचा भागतो. म्हणून मी आता असं डोकं चालवलंय की जेणेकरून आता आपण तर काय कामालाही काय जात नाही. त्याच्यामुळे आपलं घरचंच माळवं जर थोडं थोडं केलं तर काय हरकत आहे. पैसे घालवाय नको आणि बिगर औषधाचं शिवाय खायला होतंय. आपल्या शरीराला बी बाधिकार नको औषधाचा. कोथिंबीर बी लाव की थोडी. लावायची की आता कोथिंबीर ही सगळं आणायचं आहे. सगळं उली लावून घ्यायचं. आता कोथिंबीरीला तर काय लागतंय, घरी आपण कुंडी आणली ना एवढी अशी, त्यात माती भरायची, त्यात रेषा मारायच्या, अशी उली टाकली तर ती कोथिंबीर होती घरी तयार लगी. कशाला त्याला बाजारला जायला लागतंय. आणि अशीच त्याला बी खुडून घ्यायची. शेंडा खुडून न्यायला तरी कोथिंबीरीचा पण होतोय भाजीला टाकायला. आणि ती परत फुटते अजून. असं काय ती नासवणारी वस्तू नाही, त्याला फक्त पाणी पाहिजे. मी आता तसंच डोकं चालवलंय बघा. आपली रोजची रोज ताजी भाजी.
नको औषध मारलेलं, नको पाणी मारलेलं. गेलं आपलं. आपल्याला काय करायचं, जायचं आणायची आणि धुवायची आणि करायची तेवढी. एवढंच कुठं नाही आपल्याला. मग कशाला काय लागतंय त्याला. तर माझं तर म्हणणं आहे, तुम्ही पण कुंड्या ही बनवा घरी, त्यात माती ही भरा. एका कुंडीत भाजी, एका कुंडीत कोथिंबीर लावा. कोथिंबीरीच्या कडेने 4-5 बी खावा गवारीचं, तरी ती तुम्हाला सरणार नाही. मग कशी वाटते तुम्हाला मेथीची भाजी? खायला छान. भारी दिसते बा ताटात तर. छान दिसते का? Fresh बघ की. दिसते, ताजी ताजी. मग रात्री मी पाणी ओतलं होतं ह्याला. आता म्हणलं ह्याला फुलं यायला लागले, ते आपलं आता खुडूनच घ्यावं भाजी, परत निबार होईल ना लय. मग त्याच्या आधीच मी आपलं असं शेंड खुडून घेते. ताटात ती दाखव बरं बघू कशी दिसते. Fresh. हो का? मग आजी या भाजी खायला, ताजी ताजी भाजी. आता घरी जाऊन करूया आपण भाजी. मटकीची डाळ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची घालून झणझणीत भाजी करूया आणि अशी गुटू खाऊया. ताजी ताजी भाजी. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थोडं बोलायचं होतं ना. 7 मिनिटाचं झालं आहे. बस झालं तेवढंच. 1 मिनिटाचं बोल की काहीतरी अजून. आता काय 1 मिनिटाचं, आता काय भाजीचं काय वाढवतो नेमकं? कशी बनवणार आहे चव यासाठी ती सांग ना त्यांना. मग आता ती तुला कट करा येईन का परत? हा येत आहे, सांग. मग आता ही खुडून भाजी झाली, घरी न्यायची, स्वच्छ तेलात धुवून घ्यायची गमिल्यात. परत अशी चाळणीत नितळाय ठेवायची. नितळूस्तवर आपला लसूण, मिरची, शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा. मग चूल असू किंवा गॅस असू ती पेटवायचा, त्याच्यावर कढई ठेवायची, त्याच्यात तेल वतायचं. मग पहिल्या जुट लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर मग मिरची परतून घ्यायची. मिरची परतल्यानंतर मग भाजी टाकायची. भाजी टाकून झाली की त्यात डाळ टाकायची. हरभऱ्याची असू, मटकीची असू, मुगाची असू, कुठलीही डाळ टाका तुम्ही. मग ते हलवून घ्यायची. हलवून घेतल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून मग परत नाही एकदा वापरली की हलवून घ्यायची. मग बघा भाजी कशी काय झणझणीतच होती एकदम. मग खायला बी जिभेला कशी लागती, गोड गोड बघा. कडू नाही लागू त्यासाठी काय केलं पाहिजे? कडू कशाला लागते? लसणाची फोडणी दिल्यावर, शेंगदाण्याचा कूट ही भरपूर घातल्यावर, डाळ ही भाजी कडूच लागत नाही. तुला देते की आता बनवून बघ कसं काय ताजी ताजी भाजी. मग सांग मला कडू लागते का गोड लागते ती. कशी दिसती भाजी आमची मेथीची, हिरवीगार मळ्यातली भाजी, ताजी ताजी भाजी. या तुम्ही पण खायला मंडळी. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. का परत म्हणा. आजी भाजी जर आवडली असली ताजी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.
हम्म.